मला जी अवॉर्ड मिळतात ती घ्यायला पण जात नाही. माझा शब्द आहे देऊळबंद 2. म्हणजे जर मुळशी पॅटर्न झेपला नसेल लोकांना तर मुळशी पॅटर्न 2 कसा झेपणार आहे. माझा जन्म जरी पुण्यात झालेला असला तरी आमच्या मागच्या 7 पिढ्या मुळशीत राहिल्यात. आर खतरनाकच हे 2 शब्द जर ऐकले की आपल्या डोळ्यासमोर एकच नाव उभं राहतं. ते नाव म्हणजेच की प्रवीण तरडे. काही लोकांचं सिनेमावरती प्रेम असतं तर काही जण फक्त आवड म्हणून सिनेमा बनवतात. परंतु मात्र मुळशीच्या मातीमध्ये जन्मल्या ह्या रांगड्या नटानं मात्र असं काही सिनेमे बनवले की आर खतरनाकच. एस राजमौली हे नाव जरी कानी पडलं की आपल्या डोळ्यासमोर RRR आणि बाहुबली हे टॉपचे साऊथ सिनेमे उभे राहतात. आणि त्यांच्यासोबत काम करणारा आपला मराठी मातीचा रांगडा नट म्हणजेच की प्रवीण तरडे. कायम सर्वांना आपला पॅटर्न वेगळा आहे असं सांगतात. याच बिंदास माणसाविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. देऊळबंद मुळशी पॅटर्न पासून सुरू झालेला प्रवीण तरडे यांचा प्रवास आता जर्मनी 2 पर्यंत येऊन पोहोचलेला आहे. मुळशी तालुक्यातील वारकरी संप्रदायातील एका सर्वसामान्य कुटुंबामध्ये 11 नोव्हेंबर 1974 साली त्यांचा जन्म झाला. कॉलेजमध्ये असतानाच त्यांना रंगभूमीशी त्यांचा संबंध आला आणि पुढे त्यांना बॅक स्टेजवर देखील काम करण्याची संधी देण्यात आलेली होती. त्यानंतर तरडेंच्या सोबत भाऊ आणि अमित फडकेशी भेटीगाठी व्हायला लागल्या आणि बॅक स्टेजवर काम करणारा हा कलावंत कालांतराने चित्रपटसृष्टीचा नन्या भाई म्हणून जन्माला आलेला होता. 1990 साली 12वीच्या प्रत्येक पेपरला किमान अर्धा तास तरी विद्यार्थ्यानं बसला पाहिजे असा नियम त्या काळी होता. एकीकडे 12वीचा पेपर आणि दुसरीकडे सचिनची बॅटिंग या दोघांच्यामध्ये प्रवीण तरडे यांचा जीव अडकून होता. अखेर अर्ध्या तासाने पेपरवरती तुळशीपत्र ठेवून त्यांनी सचिनची बॅटिंग पाहण्याची पसंती दिली. अर्थातच त्यामुळे ते नापास देखील झाले. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावरती आयोगाची MPSC परीक्षा उत्तीर्ण झाले. पण तेव्हाच नाटकाचा प्रचंड वेळ त्यांच्या डोक्यामध्ये शिरलं आणि त्यांनी नोकरी न करण्याचा निर्णय त्यांच्या घरच्यांना सांगितला. या निर्णयानंतर तरडेंना राहत्या घरातनं बाहेर पडावं लागलं आणि पुढे हे 11 वर्ष घराबाहेरच राहिले. प्रवीण तरडे यांच्या सिनेमाची स्टोरी जशी रंजक असते तशी स्टोरी त्यांच्या लग्नाची देखील आहे. प्रवीण तरडे आणि स्नेह तरडे यांच्या लग्नाचा किस्सा म्हणजे एकदम भलताच. सुरुवातीच्या काळी प्रवीण तरडे पुण्यातील प्रत्येक भागामध्ये जाऊन नाटके बसवित असत. असंच एकदा त्यांना एका नाटकासाठी एका मुलगीच्या पात्रासाठी एका मुलगीची आवश्यकता होती. तेव्हा त्यांच्या मित्राने त्यांची ओळख स्नेहल संगत करून दिलेली होती आणि त्या नाटकामध्ये स्नेहल आणि प्रवीण यांची पहिली ओळख झालेली होती. नंतर या ओळखीचं मैत्रीत आणि प्रेमामध्ये रूपांतर झालं. मग या जोडप्याने नंतर लव्ह मॅरेज केलेलं होतं. मुळशी पॅटर्न सिनेमातील प्रवीण तरडे यांचा लिखित डायलॉग शेती विकायची नसते व शेती राखायची असते हे कटू सत्य त्यांनी मुळशी पॅटर्न सिनेमातनं मांडलेलं होतं आणि अनेक लोकांनी या डायलॉगने मोटिवेट होऊन शेती विकण्याचा व्यवहार करता करता थांबवला होता. ही कडक ताकद होती प्रवीण तरडे यांच्या लेखणीची. त्याचबरोबर प्रवीण तरडे यांनी TV सिरियलमध्ये देखील उल्लेखनीय असे योगदान दिलेलं आहे. 2009 मध्ये ते स्टार प्रवाहावरील अग्निहोत्र या मालिकेत तात्या बाविस्करांनी एका गुंडाची भूमिका साकारत होते. 2009 ते 2011 पर्यंत त्यांनी झी मराठीवरील कुंकू या मालिकेसाठी संवाद लेखक म्हणून काम केले. 2011 आणि 2012 मध्ये त्यांनी पिंजरा या मालिकेसाठी लेखक म्हणून काम केले. 2013 ते 2014 साली त्यांनी तुझं माझं जमीन या मालिकेसाठी संवाद लेखक म्हणून काम केले. त्याचबरोबर त्यांनी 2015 मध्ये असे हे कन्यादान या मालिकेसाठी देखील एक टीमचा भाग म्हणून काम केले. त्याचबरोबर प्रवीण तरडे यांनी नुकतीच देऊळबंद 2 या सिनेमाची घोषणा केलेली आहे. देऊळबंद 2 या सिनेमाची स्टोरी स्वामी समर्थ भक्तांसाठी खूपच आश्चर्यजनक आहे. कारण की देऊळबंदच्या पहिल्या भागामध्ये स्वामी समर्थ यांना एक सायंटिस्ट भेटलेला होता. त्यामुळे स्वामी समर्थ यांना त्या सायंटिस्टसोबत वाद घालता आलेला होता. परंतु मात्र आता देऊळबंदच्या दुसऱ्या भागामध्ये चक्क स्वामी समर्थ महाराजांना भेटलेला आहे एक रांगडा शेतकरी. त्यामुळे सिनेमाचं नाव देऊळबंद भाग 2 आता परीक्षा देवाचे हे नाव ठेवण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर बैलगाडी शर्यतीवर देखील प्रवीण तरडे यांचा एकदमच रॅपचिक सिनेमा येतोय. आजपर्यंत मराठी सिनेमात जे घडलं नाही ती सर्व ताकद ते बैलगाडी शर्यत या सिनेमामध्ये दाखवणार असून 2026 पर्यंत हा सिनेमा आपल्याला भेटीस येईल. बैलाच्या पायात कॅमेरा लावून अंगावर काटा आणणारा सिनेमा घेऊन येत आहेत बैलगाडी शर्यत. धन्यवाद.